आमचे नेते आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आमच्यापेक्षा 10 पावलं पुढे टाकून त्या ठिकाणी आमच्या विजयामध्ये होते. त्यांनाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या सांगली आणि सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आलेला. आपल्या सगळ्यांच्या वतीनं खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांच्या वतीनं आणि ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या नेत्यांनी धैर्यशील दादाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा आभार मानत असताना या सगळ्यांच्या वतीनं धैर्यशील दादांचं आमदार म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. आज मला मनापासूनचा आनंद आहे. एक माझा जीवाभावाचा सहकारी गेल्या 15 वर्षापासून खांद्याला खांदा लावून काम करतो. ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी निष्ठेने काम करतो आणि अशा एका निष्ठावान सहकार्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी आणि भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी दिली आणि आपण स्टेजवर बसलेले समोर बसलेले सगळ्यांनी मिळून त्याला आमदार केलं. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मनोज दादा, सन्माननीय दिनकर दादा, सन्माननीय महापौर साहेब धीरजी सूर्यवंशी, सुरेशजी आवटी साहेब, रावसाहेब पाटील साहेब या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सातत्यानं भारतीय जनता पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर या ठिकाणी आहेत. आमचे मकरन भाऊ, सन्माननीय पृथ्वीराज पाटील बाबा, सन्माननीय प्रकाशजी गर्ग, सन्माननीय आमचे आवटी साहेब नगरसेवक आणि आमचे गट नेते अविनाश जाधव साहेब, आशिष जाधव साहेब आणि त्यासोबत आपण उपस्थित असलेले सगळे समोरचे कार्यकर्ते बंधू. आज आपल्या सगळ्या नेते मंडळी मतदारांचा धन्यवाद व्यक्त करत असताना महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील दादांना उमेदवारी मिळाल्यानंतर या उमेदवारीच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ताकदीने घेतली. पण खास करून सांगली जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करणार. अगदी पलीकडे जगपासून आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील. विट्यामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातले आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते असतील. वैभव पाटलांच्या पासून ब्रह्मदेव फुलकरांच्या पासून खास करून खानापूर आटपाडीमध्ये विट्यामध्ये आदरणीय सुहास बाबर साहेब असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचेही मनापासून आभार मानतो. त्यासोबत कडेगाव मतदारसंघातील आमचे संग्राम देशमुख असतील, त्यासोबत पृथ्वीराज बाबा असतील,
आणि त्यांच्यासोबत काम करणारे सगळे त्यांचे सहकारी असतील. त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानेन, त्याला मनापासून धन्यवाद देईन. शिराळा मतदारसंघातले आमचे आमदार आणि माझे मित्र सन्माननीय सत्यजितजी देशमुख असतील, त्या ठिकाणचे सम्राट महाडिक असतील, त्या ठिकाणचे सदाशिव आमचे सदाभाऊ खोत असतील, त्या भागातले सगळे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे सहकारी असतील. त्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानेन, त्यांचा मनापासून आभार मानेन. सन्माननीय त्यासोबत सांगली शहरातले आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते असतील. सन्माननीय आदरणीय आमदार ठाणे साहेब असतील, आदरणीय आमदार गाडगीळ साहेब असतील, महापौर साहेब असतील, गट नेते आमचे जाधव साहेब असतील, या ठिकाणी सुरेश आवटी साहेब आपण असाल, पृथ्वीराज रावळ असतील, दिनकर दादा असतील, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मकरंद भाऊ आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करणारे भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी असतील. कुणाचं नाव राहिलं तर त्याची क्षमा मागेल, परंतु त्या आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचे बॉस आहेत. त्यासोबत सगळ्या ज्ञात सगळ्या मतदार बांधवांचे मी मनापासून आभार मानेन की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय हे घडलं नसतं. त्यासोबत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ मंत्री, माझे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत दादांचे मी मनापासून आभार मानेन. दादाने खूप मोठं योगदान या निवडणुकीमध्ये दिलं. त्यासोबत महायुतीचे आमचे सगळे सहकारी असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शिवसेनेचे, अगदी आनंदराव पवारांच्या पासून इकडे गौरव नायकवाडेंच्या पासून, निशिकांत दादांच्या पासून, या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानेन. उशिरा का होईना पण त्यांनी पाठिंबा दिला आणि ताकदीनं पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. सगळे मतभेद बाजूला ठेवून आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून या सगळ्यांनी प्रयत्न केले. या सगळ्यांचं मनापासून सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. त्यासोबत पक्ष पार्टीच्या पुढे जाऊन अनेक लोकांनी या सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला मदत केलेली आहे. अनेक अदृश्य शक्ती सांगली जिल्ह्यातल्या या धैर्यशील दादांना आशीर्वाद देण्यासाठी होत्या. त्यांचे मी मनापासून आभार मानेन. आणि आपल्याला दादांना एवढंच सांगेन, उमेदवारी देत असताना आदरणीय देवेंद्रजींनी दोन जबाबदाऱ्या होत्या. एक सोलापूरची होती आणि सोलापूर पद्धत त्यांना प्रचंड खात्री होती. सोलापूर जाऊ दे, सातारचं काय होणार सांग, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सातत्यानं पाहिजे. परंतु आमच्या उमेदवारीसोबत सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आदरणीय उदय महाराज असतील, खास करून आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री उदय महाराज असतील, या दोन्ही महाराजांनी प्रचंड ताकदीनं धैर्यशील दादांच्या पाठीशी आशीर्वाद उभे केले. त्या दोन्ही महाराजांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन, त्यांचा धन्यवाद व्यक्त करेन. आदरणीय महेश शिंदे साहेब असतील, आदरणीय रणजित दादा असतील, आदरणीय मनोज दादा असतील, आदरणीय अतुल बाबा असतील, अशी सगळी आमची टीम जी भारतीय जनता पक्ष म्हणून काम करत होती, त्या सगळ्या लोकांनी प्रचंड ताकदीनं धैर्यशील दादांना आशीर्वाद देण्याचं काम केलं. त्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. त्यासोबत ज्या ज्या महायुतीच्या घटकांनी आम्हाला मदत केली, त्या महायुतीच्या सगळ्या घटकांचाही मी मनापासून आभार मानेन. कारण त्या सगळ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक करण्याचा आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेश होते आणि त्या आदेशानुसार मकरंद भाऊ आम्ही सगळं सहन करून सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलं. पण हे सगळं करत असताना कसलीही अडचण आली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या, जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे आम्ही त्या कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प केलेला होता. त्यामुळं सगळे मार्ग आपल्या या निवडणुकीमध्ये आपल्यासाठी मोकळे होते. त्या सगळ्या मार्गाचा वापर करून आपण ही निवडणूक
सन्मानजनक मताने जिंकलेली आहे. आपल्या सगळ्या घटकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. आणि खास करून भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ते, आमचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या उमेदवारीच्या पाठीशी उभं राहिलं. म्हणून दैनशील दादा सामान्य कुटुंबातला आज कार्यकर्ता आज आपल्या सगळ्यांच्या समोर आमदार म्हणून उभा आहे. दैनशील दादा, आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि आता आपल्या हातून या दोन्ही जिल्ह्याची सेवा होईल. आणि माझे अनुभव मागच्या आमदारांच्या बद्दल काय फार चांगले नाही. निवडून आल्यावर पुन्हा कोण बघतच नाही या लोकांच्याकडे. माझी विनंती आहे, जिल्हा बघायला आम्ही सक्षम आहोत. आपण या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मी मांडतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मला आठवतं जिल्हा परिषदेची आपली निवडणूक झाली, जिल्हा परिषद नाही, लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेची निवडणूक झाल्यावर आदरणीय आमचे अतुल बाबा भोसले